व्यवहारात विश्वास संपादन केलेल्या 2 पुणेरी व्यापाऱ्यांनी सोलापुरी व्यापाऱ्याला 36 लाख रुपयांची टोपी घातली आहे। हा प्रकार 13 जून 2022 ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान घडलाय। उभयंतांकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली असता देण्यास टाळाटाळ केल्यानं आदित्य पुरुषोत्तम पडसलगी या व्यापाऱ्यानं MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार ठकसेन व्यापाऱ्याविरुद्ध 36 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आदित्य पडसलगी यांनी 13 जून 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत वेगवेगळ्या कारखानदारांकडून माल घेऊन तो पुण्यातील व्यापारी प्रकाश थाडाराम वासवानी यांच्या श्री सेठ सवारिया ट्रेडर्स पुणे नावाच्या फर्मला 24,03,946 रुपयांचा तसेच धनाजी वनू माघारी यांच्या कल्पना सारी पुणे या फर्मला 11,96,000 रुपये किमतीचा एकूण 36 लाख रुपये किमतीचे टॉवेल, बेडशीट, ब्लँकेटचा तयार माल पुरवलाय। पुणेरी व्यापारी प्रकाश थाडाराम वासवानी आणि धनाजी वनू माघारी यांनी आदित्य पडसलगी यांच्याकडून वेळोवेळी माल घेऊन विश्वास संपादन केला होता। त्या विश्वासावर पडसलगी यांनी त्यांच्या मागणीनुसार व्यापाऱ्यांकडून घेतलेला माल पाठवला होता। त्या मालाच्या पैशाची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ करून 36 लाखांची त्यांची फसवणूक करण्यात आली आहे। याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सोळुंकी हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।